नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी। अर्थातच केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवली आहे आणि त्यामुळे उद्यापासून इथेनॉल निर्मितीवरचे निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत। 15 दिवसांच्या आतच केंद्र सरकारने आपला आधीचा निर्णय मागे घेतलाय आणि त्यामुळे साखर कारखानदार आणि त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील। योगेश, निकिता, अतिशय महत्त्वाचा हा निर्णय म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीने या निर्णयामुळे साखर उद्योग, साखर कारखानदार अडचणीत येणार होता, मात्र आता केंद्र सरकारने या संदर्भातला U-टर्न घेतल्याचं आपल्याला समजतंय। कारण ज्या पद्धतीने इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतला होता त्यानंतर राज्यात सुद्धा त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले होते, कारण साखर कारखानदारांनी या निर्णयासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर अजित पवारांनी सुद्धा या संदर्भातलं केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं होतं आणि या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा करण्यात आली होती आणि त्या संदर्भात अजित पवार हे अमित शहांची भेट सुद्धा घेणार होते। मात्र आता या निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि 17 दशलक्ष टन साखरेवरती इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय आता केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे निश्चितच शेतकऱ्यांना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे आणि 15 दिवसांपूर्वी या संदर्भातला निर्णय हा केंद्र सरकारने घेतला होता, मात्र आता त्यानंतर या निर्णयामध्ये बदल करून या संदर्भातला जो काही नवीन अध्यादेश आहे तो साधारणतः उद्या किंवा येत्या 2 दिवसामध्ये केंद्र सरकारकडून काढण्यात येणार आहे। अगदीच योगेश, तुम्ही राहत सोबत, तर आपण पाहतोय